जय भीम नामाबद्दल स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सिया आणि शोरू. तर आम्ही इथे उठलेला आहे. आता चहा वगैरे झाला, सियासाठी टिफिन केला, पप्पासाठी टिफिन केला. आता ते जाणार आहे स्कूलमध्ये. सिया चहा बिस्किट खात आहे. हाय गाइस, मैं स्कूलमध्ये जाणार. बाय बाय. हा बघा, शोरू झोपलेला आहे अंदर. रात्री खूप मच्छर चावत होते म्हणून मच्छरदाणी लावली आम्ही. तुम्ही म्हणणार की चहा चावते का? नाही, त्याच्यात बिस्किट टाकलेलं आहे तिने. हॅपी हॅपी बिस्किट टाकून देते त्याच्यात. मग ते बिस्किटमधले ते छोटे छोटे चॉकलेटचे तुकडे आहे ना, ते चावते. मी स्कूलमध्ये जात आहे. बाय बाय बाय. आराम से जाना, आराम से. यहाँ से देखेंगे. गेल्या त्या गेली सिया स्कूलमध्ये. आता जातात नाही जातात त्या. पाऊस खूप आला इकडं. तिने रस्ते सर्व पाणी पाणीच आहे. जाणार त्या बरोबर, घ्यायला जाणार मग मी तिला. आणि शोरू बाळ इथे झोपलंच आहे, अजून उठलंच नाही. या सर्वांनी चहा बिस्किट खायला, नंतर आपण काम करूया. आधी खाऊन घेऊया काहीतरी. याला पिठा म्हणतात इकडे, पिठा. यांना भेटलं हे कामावरून. पूजा होती कशाच तरी, मला नाही भेटलं हे. आपण करंजी अनारसे बनवतो ना आपण, त्याच्यात गूळ आहे, तांदूळ आहे, खोबरं पण आहे. एकदम कडक कडक आहे. आणि ते कडक आहे, ते तेलात तळलं मी. महाराज काही उठले नाही अजून. शोरू झोपला, शोरू उठल्यावर शोरूचं चहा बिस्किट. शोरूला बाकी काही नसलं तरी चालते, पण वरण भात, चहा बिस्किट. सिया गेली आता स्कूलमध्ये. जवळच आहे, इथून खूप जवळ आहे स्कूल. आणि मेन छोटीशीच गल्ली आहे. त्याच्यात ऑटो पण नाही जात, गाडी पण नाही जात, फक्त टू व्हीलर जाते. ज्यांच्याकडे टू व्हीलर आहे ते सोडून देतात आणि आम्ही घ्यायला जात असतो. सर्व मुलं पैदलच जातात. तसे तर जवळ आहे आणि पटकन जाणं पण होते. आता गेले ते चौघजण गेल्या, बरोबर जातात त्या. फक्त ना त्या थांबत चढले जातात. शोरू उठते आता. थांबा. हे बघा, माझी सिया दोन वर्षाची होती तेव्हा. आणि हे मी.
मटक. बघा आता स्वयंपाक वगैरे झाला माझा, दोघांना पण टिफिन दिला. आता भांडे बघा किती झालेत. हे सर्व घासायचे आणि वरण भात करायचं अजून, कारण की शोरू उठायच्या अगोदर वरण भात पण करून घेते. आणि हे सर्व किचनचं पण हे सगळं आवरून घेते. छोटीशीच किचन आहे ही. आमचा माठ आहे ना, माठात माहीत नाही काहून पाणीच गळते. ते शिक्क्यावर ठेवलं की पूर्ण पाणीच खाली येतं. तर मग आम्ही जुगाड केला, आम्ही ते माठच बकेट ठेवून दिला. आता हे भांडे सफा करायचे, आपल्याला भांडे घासायचे आणि मग वरण भात करायचे. झालं मग. हे वादळ उठायच्या अगोदर आपण करून घेऊ कामं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करायला विसरू नका. चला मग, बाय.